नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे दिनचर्या आणि आयुर्वेद आणि यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांचं आपण स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। सरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचे वारता आहेतच, पण याबरोबरीने ते आयुर्विद्या पारंगत देखील आहेत। 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे ते यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात। याबरोबरीनच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वार्शी येथे देखील ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व, क्रिटिकल इलनेस या व इतर आजारांवरती त्यांनी अनेक पेशंटना बरं केलेलं आहे। यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य देखील प्राप्त केलेलं आहे। पण आज मात्र आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते आपल्या दिनचर्येबद्दल। कारण आपली जर दिनचर्या व्यवस्थित असेल तर नक्कीच आपलं जे जीवन आहे ते आपण आरोग्यमय जगू शकतो। कसं याबद्दल माहिती करून घेऊया। सर, पहिलाच मला आपल्याला असं विचारायचं आहे की नेहमी असं म्हटलं जातं तुमची दिनचर्या महत्त्वाची आहे, मग ही परिचर्या जी आपण पाळतो ती म्हणजे नेमकं काय असतं? कसं आहे, आयुर्वेदात बऱ्याच दिनचर्या, ऋतुचर्या वगैरे किंवा परिचर्या सांगितलेल्या आहेत। तर होतं असं की परिचर्या सांगायची गरज का पडते, तर माणूस हा इंद्रियांच्या अधीन जाऊन बऱ्याच चुकीच्या गोष्टी करत असतो आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्या संपूर्ण पुरुषार्थावरती येऊ शकतो। धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे आहेत हे मिळण्यासाठी मनुष्याचा जन्म झालेला आहे आणि त्याच गोष्टीला सेटबॅक ज्या गोष्टीमुळे बसतो ती म्हणजे आपली वागणूक असते चुकीची। आणि इंद्रियांना प्रत्येक वेळेला सुखाची लोलुपता असते आणि ते लक्षात घेतलं तर इंद्रियांना सुख जेवढं मिळतं तेवढं माणूस आजारी जास्ती पडतो आणि इंद्रियांना जेवढं एखादी गोष्ट दुखते किंवा खुपते तेवढं माणसाचं आरोग्य चांगलं राहत असतं। असं एकंदरीत आहे। म्हणजे आता कडुनिंबाचा रस कोणत्या इंद्रियाला आवडणार आहे, पण तो उपयोगी आहे। आणि श्रीखंड, बासुंदी सगळ्या इंद्रियांना आवडते, पण ते अतिमात्रेत खाल्लं गेलं की त्याचा त्रास होतो। म्हणजे सुख आणि इंद्रियांचं सुख ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की इंद्रियांना जे सुखावतं ते प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या आरोग्यालाही अहितकारक असण्याची शक्यता जास्त आहे आणि इंद्रियांना जे दुखतं ते आपल्या तब्येतीला बरोबर उपयोगी पडत असतं। म्हणून प्रत्येक माणसाला जीवनाच्या प्रत्येक पातळीवरती आणि मार्गावरती सावध करण्यासाठीची जी वागणुकीची परंपरा आणि पद्धती सांगितली त्याला परिचर्या असं म्हणायला पाहिजे। आणि ह्या हिशोबाने दिनचर्या या गोष्टीकडे आपण बघणं हे खूप गरजेचं आहे। आणि ती गोष्ट तशीच्या तशी केली ना की जसं गणित सोडवल्यानंतर त्याचा ताळा केल्यानंतर बरोबर सगळं उत्तम आलबेल आहे असं समजतं, तसंच या दिनचर्येच्या बाबतीत, ऋतुचर्येच्या बाबतीत, रात्रीचर्येच्या बाबतीत, रजस्वला परिचर्येच्या बाबतीत, ऋतुचर्येच्या बाबतीत आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे। तर ह्या परिचर्या जरी फक्त केल्या तरी मनुष्य हा आजारी पडणार नाही, डॉक्टरांच्याकडे वैद्याकडे जायची गरज पडणार नाही, त्याला होणारी संतती चांगल्या पद्धती होऊ शकेल, एकंदरीत समाज चांगला होऊ शकेल, कुटुंब चांगलं होऊ शकेल आणि राष्ट्रही चांगलं होऊ शकेल। नक्कीच। म्हणजे या आयुर्वेदामध्ये इतक्या परिचर्या आपल्याला का सांगितल्यात बरं? कारण काय आहे, ते परिचर्या हा शब्द असा आहे की एखाद्या गोष्टीचा नियम, सिद्धांत आणि वस्तुपाठ आखून द्यायचा आणि त्यानुसार जर वागलं गेलं तर त्याचा आपल्या शरीरावरती येणारा परिणाम, मनावरती येणारा परिणाम हा आरोग्यदायी असा येतो आणि आयुष्याचं वर्धन होतं। आरोग्यदायी आणि आयुष्याचं वर्धन झालं की ओव्हरऑल सगळं आपलं आयुष्य जे आहे आणि आपली करिअर जी आहे ती भरभराटीला येऊ शकते। जे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्यातनं मिळू शकतात आणि म्हणून या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये जेवढ्या चुका होतील तेवढा माणूस शरीराने आणि मनाने आजारी पडतो आणि त्याला वैद्याची किंवा डॉक्टरची मदत घ्यायला लागते। नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, जसं आपण गोड पदार्थ आवडतो म्हणून आपण जास्त खाऊ नये, ते आपल्याला अहितकारक असतातच। पण काही वेळा असं बघितलं जातं की कडुलिंबाचा काढा जो आहे तो आपल्या शरीराला फार चांगला आहे, आरोग्य आपल्याला मिळू शकतं, म्हणून एकदम पेला मोठमोठा पेले भरून पिणारे कडुलिंबाचा रस अशी पण लोक असतात। असं का करायचं नाही? असं करणं अतिशय अयोग्य आहे। म्हणजे आता मधुमेह झाला ना की लोकांना असं वाटतं की रक्तात साखर वाढली आहे म्हणजे कडू गोष्टींची कमी होणार आणि त्यामुळे बरेच लोक मेथी, कडुनिंब, त्याच्यावर कुटकी, बेडकीचा पाला, आणखी 4 गोष्टी, कोरफड वगैरे अशा एकत्र करून ते पित असतात। तर लोक, तुम्ही असं लक्षात घ्या की कडू रसाचं अतिसेवन जर झालं तर वायू महापूज जे आहे ते आणि शरीरातला वातदोष हे दोन्ही वाढतात आणि अशा लोकांची साखर एक वेळ कमी होईल, पण निरंतर तुम्ही हे जर घ्यायला लागलात तर तुमचे डोळे आणि किडनी जे आहेत त्या लवकर खराब होऊ शकतात मधुमेहाने। तर अति सर्वत्र वर्जित हा नियम पाहिजे आणि 6 रसाचा आहार जायला पाहिजे। तुम्हाला मधुमेह असेल तर मधुर रसाचा आहार तुम्ही कमी ठेवा, पण इतर 6-5 उरलेले जे रस आहेत ते तुम्ही योग्य प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे। आणि त्यामुळे तुम्ही आयुर्वेदाच्या कोणत्याही गोष्टीला साईड इफेक्ट नाही म्हणून कसंही मनपूतम समाचारित असं न वागता जवळच्या वैद्याकडे जायला पाहिजे आणि त्या वैद्याला विचारायला पाहिजे किंवा माझा हा आजार आहे तर माझी दिनचर्या कशी हवी, मी काय खावं प्यावं, केव्हा खावं, किती खावं,
कोणत्या पद्धतीचं तयार केलेलं खावं, हे जर विचारलं गेलं तर त्याची उत्तर ही सुकर असतात आणि त्याला ती लाभदायी होऊ शकते. नक्कीच. म्हणजे रुग्णांनी पाळायची जी दिनचर्या असते तिच्यामध्ये आपण फेरबदल करू शकतो. बरोबर. पण मुळातच दिनचर्या म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. काय सांगाल याबद्दल? कसं आहे, सकाळी उठल्यापासून म्हणजे पहाटे उठल्यापासून म्हणायला पाहिजे, सकाळ हा शब्दच इथे योग्य नाहीये. बरं. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थ मायुषा असं म्हटलेलं आहे. हे पहाटेच्या वेळेला लवकर उठणं ही प्रक्रिया जी आहे ती 3:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत या मधल्या वेळात कधीतरी जागृत व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी झोपलं लवकर जायला पाहिजे. तेव्हा कंपाऊंडली संयुक्त पर्ण मिटतात किंवा पक्षी झोपतात, प्राणी झोपतात, अशा वेळेला माणसाने घर म्हणजे झोपायला पाहिजे. पण दिव्यांचा शोध लागलेला असल्या कारणाने आणि करिअरच्या मागं माणूस लागल्या कारणानं 12-12, 1-1, 2-2 वाजता लोक झोपतात, ते योग्य नाहीये. तर संध्याकाळच्या वेळेला झोपणं हे निषिद्ध सांगितलं आहे. पण संध्याकाळ झाल्यानंतर रात्र लागली की लगेच झोपावा नियम आहे. आणि बरेच असे जुने लोक आहेत की जे अजून 8-8:30च्या दरम्यान झोपतात, पहाटे 3:30च्या दरम्यान उठतात. तर एवढं तुम्हाला जमलं नाही तर ऍटलिस्ट 10 ते 2 ही झोप जी आहे ना रात्रीची, ही पित्ताला कमी करणारी अशी आहे. आणि त्यावेळेला तरी ऍटलिस्ट झोपलं जायला पाहिजे आणि पहाटे उठलं जायला पाहिजे. फक्त पहाटे उठण्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदाने काय सांगितलंय, स्वस्थो रक्षार्थ आयुष्या, म्हणजे स्वस्थ म्हणजे माणूस निरोगी राहतो आणि आयुष्याचं वर्धन त्याने होतं फक्त उठल्यानंतर पहाटे. तर एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी आपली बॉडी फिजिओलॉजी आणि आपला मेटाबॉलिक रेट जो आहे ना तो अप टू द मार्क राहतो. अन्न पचन व्यवस्थित होतं, सकाळी फ्रेश जाग येते आणि नंतरची सगळी कामं जी आहे ती खूप चांगली राहतात. चेहरा प्रसन्न राहतो मेकअप न करता आणि आप आहे बहारही असं होऊ शकतं. अरे वा. म्हणजे खरं तर म्हणून तर आपली जी झोप असते ती व्यवस्थित आपण घेतली पाहिजे. पण ती झोप कधी घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अगदी मग बरोबर. आयुर्वेदामध्ये जी रात्रीचर्या आपण जे सांगितलेलं आहे बरोबर आहे. त्याबद्दल सर काय सांगाल कसं आपण? आहे, दिवसा जे नियम सांगितलेले आहेत ना तसेच रात्रीचे नियम सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे जेवावं केव्हा, तिन्ही संध्याला जेवू नये, तेव्हा अभ्यास करू नये, चिंतन मनन वगैरे या गोष्टी संध्याकाळच्या वेळेला करू नयेत अच्छा. असं सांगितलेलं आहे. कारण मैथून कर्म त्यावेळेला करू नये असं सांगितलेलं आहे. कारण त्यावेळेला काय 2 गोष्टींचा संधी आहे. म्हणजे दिवस संपलेला आहे आणि रात्र येण्याच्या मधला तो काळ आहे. आणि हा संधी काळ हा नेहमीच त्रासदायक असतो. मग तो ऋतूचा असे किंवा दिवसाचा असू दे. असात म्हणजे ही रोगा हा स्युः सहसा त्यागशीलनात असं म्हटलेलं आहे. हे जुन्या दिनचर्येतल्या काही गोष्टी आहेत त्या सोडून रात्रीचर्येच्या जे पाळणं हे गरजेचं असतं. ह्याच्या ट्रान्झिटमध्ये आपण त्यावेळेला असतो. तर त्या हिशोबाने हे बोलणं जे आहे ते महत्वाचं आहे. तर रात्री झोपावं कसं, बिछाना कसा असावा, मनामध्ये विचार कोणते हवेत, कोणत्या गोष्टी वर्ज्य आहेत, मैथून कर्माच्या विषयीचे नियम, ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह ज्याच्यात केलेला आहे त्याला म्हणायचं रात्रीचर्या. ओके. तर हा सगळा जो भाग आहे तो तितकाच महत्वाचा आहे जेवढा दिनचर्या महत्वाची आहे. कारण 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असं 24 तासाचा जर दिवस धरला आपण तर त्याच्यामध्ये 2 वेळाला जेवण होणं आणि एकदा शौचाला होणं हा निसर्गाचा नियम जो आहे तो त्या रात्रीचर्येवर सुद्धा अवलंबून आहे. अच्छा. झोप छान लागली तर मनुष्य जो आहे तो शेलाटा राहतो, जाडी होत नाही, बारीकी होत नाही, कोठा साफ राहतो, त्वचेचं आरोग्य सुधारतं, त्याचा उत्साह उल्हास वाढतो आणि दिनचर्या करायला पुन्हा त्याचा उत्साह जो आहे तो जर पहाटेच्या वेळेला उठून जर चांगला राहिला तर तो रात्रीचर्येचा परिपाक म्हणून असतो. ओहो. म्हणजे दिनचर्या जितकी महत्वाची आहे तितकी रात्रचर्या देखील महत्वाची आहे. याबद्दल आपण अधिक माहिती करून घेणारच आहोत. वेळ झाली आहे का ब्रेकची? घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की आपल्या दिनचर्येबद्दल. अर्थातच या दिनचर्येमध्ये नेमकं काय काय समाविष्ट असतं. आपण जर या पद्धतीने वागलो तर नक्कीच आपलं जे आरोग्य आहे ते आपल्याला हितकारक होऊ शकतं. कसं, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं की दिनचर्या कशी असली पाहिजे, रात्रीची चर्या देखील कशी असली पाहिजे. पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आयुर्वेदामध्ये अशा वेगवेगळ्या परिचर्या सांगितलं आहे, यामध्ये महत्वाचं आहे ते ऋतुचर्या. सर, या ऋतुचर्येबद्दल काय सांगाल? म्हणजे मुळातच ऋतुचर्या म्हणजे काय? बरोबर आहे. आता 6 ऋतूंचं एक वर्ष तयार होतं. 2-2 महिन्याचा एक ऋतू आपण धरतो. आणि हे भारत वर्षामध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे की उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ठरल्या वेळेला येतो. युरोपियन कंट्रीजमध्ये कधी पाऊस पडतो, अधूनमधून पाऊस, थंडी भरपूर, एक्स्ट्रीम उन्हाळा वगैरे असं बऱ्याच ठिकाणी पोलराईज झालेलं दिसतं. तर तसं भारत वर्षामध्ये नसल्या कारणानं सगळ्या ऋतूंचा व्यवस्थित वर्णन जे आहे त्या आयुर्वेदामध्ये केलं गेलेलं आहे. कसं आहे, ऋतू जे आहेत ते प्रत्येक वेळेला कोणत्या तरी एखाद्या दोषाला वाढवत असतात किंवा कमी करत असतात. आता वसंत ऋतू आहे तर त्यावेळेला कफ दोष जो आहे तो वाढत असतो.
तर मग कफाला उलटीचं औषध घेणं हे योग्य आहे. तर वसंत ऋतू आला की वमन घ्यायला पाहिजे. वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो, त्यावेळेला बस्ती नावाची ट्रीटमेंट करायला पाहिजे. आता जो शरद ऋतू सुरू आहे त्याच्यात रक्त बिघडतात लोकांची, पित्त बिघडतं, ब्लड प्रेशर वाढणं, हिमरेजिस होणं हे या दिवसात जास्ती आढळतं. तर आता रक्तमोक्षण म्हणजे अंगातलं ब्लड काढणं किंवा ब्लड लिटिंग ज्याला म्हणतो ते व्हायला पाहिजे, किंवा विरेचन नावाचा उपक्रम ह्या वेळेला व्हायला पाहिजे. तर हे आपल्याला ऋतूनुसार आखता येतं आणि त्यावेळेला कोणता दोष वाढलाय त्याच्यानुसार त्याचं खाणं पिणं वागणं जे आहे ते करता येतं. तसे कपडे घालता येतात, तसं पाणी पिता येतं, त्याच्या पद्धतीचं अन्न जे आहे ते बदलता येतं. आणि असं केलं गेलं तर त्या ऋतूतला वाढलेला दोष आहे तो सम राहतो. ह्या दोषाच्या मागे एवढं का लागायचं, तर आयुर्वेदात रोगाची व्याख्या अशी केली आहे की रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता. म्हणजे शरीरातले वात पित्त कफ हे वाढले जरी किंवा कमी जरी झाले तरी माणूस आजारी पडतो. मग ते समावस्थेत जर राहिले तर माणूस हा निरोगी राहणार आहे आणि त्याचं आयुष्याचं वर्धन होणार आहे. तर त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून जे पंचकर्म किंवा खाणं पिणं वागणं त्या त्या ऋतूत करायचं आहे त्याला म्हणायचं ऋतुचर्या. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि ह्याला फार काही करायला लागत नाही हो, की ह्याची तयारी खूप करा वगैरे असं काही नाही. हे रुटीन होऊ शकतं. आपण गाडीचं ओव्हर ऑइलिंग करतो, सर्व्हिसिंग करतो, पण आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही. आणि जोपर्यंत माणसाला त्याचं स्वास्थ्य आहे तोपर्यंत त्याला त्याची किंमत नसते. तर माझं सगळ्यांना असं एक विनंती आहे की तुम्ही जसं आठवड्याच्या शेवटी विकेंडला फिरायला जाताना किंवा सुट्टीत महाबळेश्वरला वगैरे जाताना तसं 2 महिन्यांना एकदा इमर्जन्सी कशी चाललेली असते डॉक्टरांच्या तिथं आणि आयसीयू मधले पेशंट एकदा बघून यावेत. म्हणजे आपलं स्वतःचं आरोग्य हे किती महत्वाचं आहे आणि ते मेंटेन कसं करायचं हे समजेल आणि मग ह्या आत्ताच्या विषयाला जास्ती वेट येईल आणि मग दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या नीट पाळली जाईल. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही हे फार एक छान सांगितलंय सर, की प्रत्येकाने जर आपलं बघितलं की समजा आपण नाही हे पाळलं तर आपली ही अवस्था ही अशी होऊ शकते, रुग्ण व्यक्तींमध्ये आपली परिवर्तन होऊ शकतं. तर लहान मुलाने देखील याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, अर्थात पालकांनी त्यांना तसं शिकवलं पाहिजे. तर जसं तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या ज्या चर्या आहेत हे पाळणं आवश्यक आहे. मग ह्या जे निरोगी व्यक्ती असतात किंवा जे रुग्ण असतात ह्यांच्यामध्ये पाळण्यात येणाऱ्या दिनचर्येमध्ये नेहमी फेरबदल होत असतात का? नक्की होतात. जर दिनचर्येनुसार माणूस वागला किंवा रात्रीचर्या ऋतुचर्येनुसार वागला तर कोणत्याही वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे लोकांना जायची गरजच पडणार नाहीये. पण समजा एखादा माणूस आजारी पडला तर त्याचा आजार कोणता आहे, कोणत्या स्रोतसात किंवा सिस्टीम मध्ये तो उत्पन्न झालेला आहे, त्याची लक्षणं काय आहेत, त्या माणसाचं वय किती आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, ह्याच्यानुसार त्याची दिनचर्या आपल्याला बदलता येते. आणि त्या पद्धतीने वागायला जरी सुरुवात केली ना तरी तो माणूस त्यातनं चांगल्या पद्धतीने बरा होतो, औषधाची कमीत कमी मदत घेता. म्हणजे समजा आपल्याला अजीर्ण झालं तर अजीर्ण झालेल्या व्यक्तींनी न जेवता दुपारी जर झोप काढली तर त्याचं अजीर्ण कमी व्हायला सुरुवात होते. तर त्या माणसाला दुपारी झोपणं हे योग्य आहे, पण इतर वेळेला दिनचर्येत दुपारी झोपायचं नाहीये. तर हा एक बदलच त्याला बरा करतो. तर इतकं म्हणजे ह्याला जी व्हॅल्यू आहे ना ते शस्त्र आहे आपल्या हातातलं आणि दोन्हीसाठी आपण वापरू शकतो. एकाने आपण आजाराचं मर्दन करू शकतो किंवा आजाराला मारू शकतो आणि आजार जर उत्पन्न झालेला असेल तर त्या आजाराचं मर्दन तर होतंय पण त्याचं आरोग्य स्थापित करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच गोष्टीचा वापर करून घेता येतो. त्यामुळे जुने वैद्य किंवा आमचे गुरुवर्य जे होते नानद सर कोलटकर सर हे प्रत्येक रुग्णाला त्याच्या दिनचर्येमध्ये बसवायचे आणि त्याच्यासाठी ही दिनचर्या अशी आपण त्याची घरच्या बाकीच्या लोकांना त्याच्यात इंटरफिअर करायचं नाही. तर तो रुग्ण फक्त तेवढं केल्यानंतर त्यातनं बरा होण्याची त्याची जी प्रॉबिलिटी आहे ती वाढायची आणि औषधाचा गुण हा लवकर यायचा. लोकांचा असा एक समज आहे की आयुर्वेदिक औषधात उशिरा गुण येतो. तुम्ही दिनचर्या पाळल्या आणि योग्य निदान करून औषध घेतलं तर प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्यपे भेषयम, एका अहोरात्री पेशंट बरा व्हायला सुरुवात होते. ओ म्हणजे खरंच किती महत्वाचे हे सर दिनचर्या. मग हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे की दिवसभर जे आपण काही कामं करत असतो किंवा ही दिनचर्या पाळायची असते ती नेमकी कोणत्या पद्धती आणि कशी. आता कसं आहे पहाटे उठणं हे मगाशी मी सांगितलं. आता पहाटे 3:30ला उठलेला एखादा माणूस आणि आयुष्याचं वर्धन होतंय आणि स्वस्थ राहतंय म्हणून तो उठला आणि 15 मिनिटांनी पुन्हा झोपून टाकलंय असं करायचं नाही आहे. उठला की उठला आणि मग त्यांनी कामाला लागायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मग वाताच्या अनुलोमनाचा काळ असतो. उठून उभं राहायला लागलं की मलमूत्राचे वेग येतात, पोटा साफ होतो, कोणती चूर्ण घ्यायला लागत नाही. एवढं झाल्यानंतर मग दात घासण्याचा विधी सांगितलेला आहे. मग त्याच्यासाठी सकाळी उठल्यानंतर तोंडामध्ये कफ असतो, चिकट लाळ असते. हल्ली काय वेगवेगळी येतात लोकांचं समजत नाही की ते सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं त्या लाळेसहित असं घाणेरडं म्हटलं जातं. तर तोंडातली लाळ आहे ती लोक तुम्ही लक्षात घ्या. आपलं तोंड जे आहे मुखमार्ग हा गुदमार्गापेक्षा जास्ती घाणेरडा आहे असं आता संशोधनामध्ये सिद्ध झाले. इतके तोंडामध्ये जंतू असतात, इतकं आपण घाणेरडं खात असतो. तर अशी लाळ जर तुम्ही पोटात जर घेतली त्याच्यामध्ये त्या लाळेमध्ये जर तांदूळ भिजवले आणि ते जर कोंबड्यांना खायला घातले कोंबड्या तडफडून मरतात. इतकं टॉक्सिन आपल्या तोंडामध्ये तयार होऊ शकतं आणि ते जर तुम्ही पोटात घ्यायचं असं म्हटलं तर ते अतिशय घाणेरडा प्रकार आहे. तर लोक तुम्ही असं काहीतरी असेल त्यावेळेला आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे बघा
ऋषीमुनींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ज्यांना फक्त लोकांचं कल्याणच करायचं होतं आणि त्या लोकांचा हा अनुभव 5000 वर्षापूर्वीचा भारतीय लोकांनी आणि वैद्यांनी जपलेला आहे. त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकायला पाहिजे, एखादी वाऱ्यावरती आलेली गोष्ट आणि लक्षात आली आहे आणि ती वापरली तर तुम्ही असं करत जाऊ नका. तर सकाळी तोंडामध्ये कफ असल्या कारणानं तो कसा असतो, मधुर आम्ल लवण या 3 रसातून उत्पन्न होत असतो. तर त्यावेळेला तुम्ही कडूच गोष्टी तोंडामध्ये वापरायला पाहिजे, तुरटच वापरायला पाहिजे आणि जमलं तर थोडीशी खारट कधीतरी चालू शकते अशी वापरायला पाहिजे. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या काड्या सांगितलेल्या जुन्या पद्धतीच्या ऋषीमुनींनी. त्यात रुईची काडी आहे, ती जर वापरली किंवा अपामार्गाची किंवा आघाड्याची काडी आहे किंवा करंजाची काडी आहे, अर्जुन म्हणून वनस्पती त्याची काडी आहे. तर ह्या काड्या जर वापरल्या आणि जर त्या चावल्या गेल्या तर दातांचं आरोग्य हे खूप चांगलं राहतं. हिरड्यांना त्यांनीच मसाज करायचे, जिभेला त्यांनीच घासायचं आहे. असं केलं गेलं तर लाळ जी आहे ती चांगल्या पद्धतीची तयार होते, तोंडातली अरुची नष्ट होते, पोटामध्ये भूक जी आहे ती जागृत व्हायला लागते दात घासत असताना. आणि कडू रसामध्ये कोणताही जंतू कधीही टिकत नाही आणि त्यामुळे तोंड स्वच्छ राहण्याची प्रक्रिया उत्तम पद्धतीने मार्गी लागते. तर एवढा विचार जो आहे तो त्या फक्त दंत धावनामध्ये किंवा दात घासण्यामध्ये सांगितलेला आहे. हिरड्यांना मसाज केल्या कारणानं तिथली व्हॅस्क्युलॅरिटी आणि रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे दात बळकट होतात. त्यामुळे दात जेवढे घासाल तेवढ्या हिरड्या घासणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या काडीचा वापर करणं हे गरजेचं आहे. लोक तुम्ही एक लक्षात घ्या की किती चांगली पेस्ट वापरली, मंजनं वापरली तर लोकांचे दात खराबच का वाटतात. तर त्याचा संबंध हा आपल्या शरीरातल्या शुक्र धातूशी असतो, पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या. तर तुमचं ब्रह्मचर्य जेवढं चांगलं असेल, तुमच्या शरीरातलं सीमेन जेवढं चांगलं असेल किंवा त्या स्त्री पुरुषांचं ब्रह्मचर्य जेवढं चांगलं असेल तेवढे दात जे असतात ते चांगले असतात. त्यामुळे त्याचा फक्त संबंध कॅल्शियमशी हाडाशी असा तुम्ही लावू नका, त्याचा संबंध इतर वागणुकीशी सुद्धा तितकाच असतो. नक्कीच, म्हणजे किती महत्वाचं आहे बघितलं ना, की बऱ्याच जणांना बेड टी म्हणून घ्यायची सवय असते, की सकाळी उठल्या उठल्या काही न करता पहिल्यांदा चहा प्यायची ज्यांना सवय असते ना, त्यांनी ह्या गोष्टींचा नक्कीच विचार करावा की आपल्या आरोग्यासाठी आपण किती चुकीच्या पद्धती अवलंबत आहोत. अधिक माहिती करून घेणारच आहोत आपल्या दिनचर्याबद्दल, पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते दिनचर्या आणि आयुर्वेद याबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद चमदग्नी. आतापर्यंत सरांनी आपल्याला बरंच सांगितलं आहे की दिनचर्या पाळणं किती महत्वाचं असतं प्रत्येकासाठी आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते सकाळी उठल्यावर केलेलं दंतधावन म्हणजेच दात घासणं. कोणत्या पद्धतीमध्ये ते करायचं असतं जाणून घेऊया सरांकडनं. सर काय सांगा याबद्दल? आता मी जी मगाची माहिती सांगितली त्याच्यानुसार काही वनस्पती त्याच्या ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत त्या आपण बघणं इष्ट ठरेल. तर ही खदीर किंवा खैर नावाची वनस्पती आहे, म्हणजे कात ज्या वनस्पतीपासून काढतात अशी ही वनस्पती आहे. तर ह्याची काडी जी आहे ही उत्कृष्ट दंतधावनासाठी म्हणून सांगितलेली आहे. तर दात घासण्यासाठी ह्याच्या काड्या खेडेगावातल्या लोकांनी वापरणे गरजेचं आहे. साधारण करंगळीच्या जाडीची आणि साधारण एक 10 ते 15 सेंटीमीटर लांब अशी जर काडी घेतली तर त्यांनी ती पहिल्यांदा चावायची. दाताचं काम काय, चावणं हे काम आहे. तर ती काडी चावून 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 त्याचा कुंचा तयार करायचा, त्यांनी जीभ घासायची आणि हिरड्यांनाही दुखापत होणार नाही अशा पद्धतीने दात घासणे गरजेचं आहे. अशी ही एक वनस्पती आहे. दुसरी वनस्पती सगळ्यांना माहीत असलेली जी आहे ती म्हणजे वड. तुम्हाला सगळ्यांना माहित असलेला हा वड आहे. वडाची अशीच काडी जी आहे ती दंतधावनासाठी उपयोगी पडते. या दोन्ही तुरट रसाच्या वनस्पती आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली आणखीन एक वनस्पती दाखवतो ती म्हणजे चंदन. तर चंदन हे कडसर असतं आणि चंदनाची काडी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला दंतधावनासाठी वापरता येते. काही धर्मशास्त्राच्या पद्धतीनुसार चंदनाची काडी शक्यतो दात घासण्यासाठी वापरू नये असं म्हटलेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त रुईची काडी जी आहे, गट्टापरच्या नावाचं एक द्रव्य याच्यापासून तयार करतात आणि दाताच्या कॅव्हिटी भरण्यासाठी पूर्वीच्या काळी हे वापरलं जायचं. तर ह्या रुईचं मूळ किंवा रुईची काडी जी आहे त्यात चीक असतो, तो फार विषारी आहे असं काही तुम्ही एकदम लक्षात घेऊ नका. तर तो दातांच्या कॅव्हिटीमध्ये जर तो चीक गेला तर त्याची वेदना पटकन कमी येते. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे काम करणारी ही वनस्पती आहे. तर ही रुईची वनस्पती जी आहे ती काडी जी आहे ती वापरणे गरजेचं आहे. हा दुसरा एक प्रकार जो आहे तो म्हणजे करंज. करंज नावाचं झाड जे आहे ते बऱ्याच खेडेगावातल्या लोकांना माहीत असेल आणि हे उत्कृष्ट पद्धतीने आपल्या दातांचं आरोग्य आणि हिरड्यांचं आरोग्य चांगलं मेंटेन करतं. ज्यांना मावा गुटखा वगैरे खायची सवय अशा लोकांनी ही जर वापरली तर त्यांनी सबम्युकोजल फायब्रोसिस म्हणून तोंडामध्ये आतमध्ये जो चिवटपणा येतो आणि नंतर त्यातनं जो कॅन्सर उत्पन्न होतो तो होण्याची शक्यता यांनी कमी होते. पण हे असं आहे म्हणून मावा सोडायचे नाही असं काही करू नये, तोही सोडावा आणि या वनस्पतीलाही धरावं. असं केलं तर मग कॅन्सर होण्याची शक्यता तोंडातलाही कमी होते. त्याचे गुणधर्म सांगताना असं सांगितलंय, करंज हा कटुका पाके रसे तिक्त कषायक हा कटुको गुणतस्तिष्णो वीर्यष्णो विनियच्छति अशी ही वनस्पती आहे. तर ह्याचं आरोग्य मुखाचं चांगलं ठेवण्यासाठी परमेश्वरांनी ही वनस्पती इतक्या चांगल्या पद्धतीने सेट केलेली आहे की आयदर करंज किंवा अर्क म्हणजे रुई या दोन पैकी कोणती तरी एक वनस्पती नक्की वापरायला पाहिजे. नक्की सर. खरंच
पण मला काय म्हणायचं सर, आता ही जी तुम्ही सिंहगडच्या जंगलातला आणलेल्या सगळ्या वनस्पती आहे, साधारणपणे जे गावात राहत असतात त्या सगळ्यांना या वनस्पतीची माहिती असते, पण आमच्यासारखे जे शहरात राहणारी माणसं असतात त्यांना ही वनस्पती ओळखणं काय बघायला मिळणंच दुर्मिळ असतं सर. अशा वेळी आम्ही काय करायचं? आपल्या या कार्यक्रमाचा हेतूच असा आहे की आयुर्वेद हा लोकाभिमुख करायचा. तर बरोबर. आता साधी गोष्ट करायची, भाजीवालीकडे जाताना किंवा भाजीवाल्याकडे गेल्यानंतर या वनस्पतीची विचारणा करायची. त्या लोकांना या वनस्पती माहीत असतात आणि मग वेळ एक अशी येईल की तांबडा माठ मांडलाय, राजगिरा मांडलाय, मटार मांडलेले आहेत आणि त्याच्या शेजारी कडुलिंब किंवा अर्काच्या किंवा या करंजाच्या मुळ्या किंवा काड्याही ठेवलेल्या आहेत. असा एक दिवस येऊ शकेल. नक्कीच. आपण विचारायला लागलो की लोक आणून द्यायला लागतील. लोक आणून द्यायला लागले आणि मागणी वाढली की इतर लोकांच्या पर्यंत ते प्रकरण इथे जाईल आणि हा हरवलेला आजीबाईचा जो बटवा आहे महाराष्ट्रातला तो रिएस्टॅब्लिश होऊ शकेल. म्हणजे जसं डिमांड आहे तसं सप्लायचा जो रेशो आहे तो अगदी वाढणारच आहे. बरोबर नक्कीच सर. सर, हे झालं दंत धावनाबद्दल. ह्यानंतर आपण काय दिनचर्येमध्ये बरोबर अवलंबायचं आहे. असतं? हा भाग झाल्यानंतर जिव्हा निर्लेगन हा मगाशी सांगितला, जीभ घासणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण हा जीभ कसा आहे आपल्या पोटाचा आरसा आहे. कारण जीभ जेवढी स्वच्छ आणि गुलाबी असेल तेवढं पोटाचं आरोग्य चांगलं आहे असं त्याचा अर्थ होतो. जिभेवरती साका जमलेला आहे, पांढरं किटन जमलेलं आहे, किती घासलं तरी निघत नाही, तोंडाची चव बदललेली आहे आणि मग मधुमेह लोकांना वगैरे असं झाल्यानंतर त्या अन्नाला हिडीस फिडीस करायला लागतात. तर समजायचं की यांच्या तोंडातली चव गेलेली आहे. त्यांना आधी ही दंतधावनाची काड्या ज्या आहेत त्या वापरायला द्यायच्या. कारण पोटातली घाण कमी झाली की त्यांचं तोंड जे आहे ते आपापच चांगल्या पद्धतीने त्याची रुची जी आहे ती उत्पन्न व्हायला लागते आणि जिभेला समजायला लागतं. म्हणजे आम्ही असं किती वेळा बघितलं की दारू पिणारे लोक आणि ज्यांचा लिव्हरचा डिसऑर्डर आहे अशा लोकांना आम्ही फलत्रिकाली काढा म्हणून एक कडू औषध देतो. तर ते इतकं कडू औषध असतं आणि पहिले 15-20 दिवस त्यांना काहीही समजत नाही आणि 15 दिवसानंतर आल्यानंतर ते म्हणतात अहो किती कडू काढा दिला तुम्ही यावेळेला 15 दिवसानंतर. तर 15 दिवसातली ती घाण पोटातली जिभेवरती एवढी आलेली असते की जिव्हेंद्रियाला रसनेचा जो आस्वाद घेण्याचा विषय आहे तोच त्यांचा जमत नसतो आणि ज्या वेळेला ती यकृताची सूज कमी येते, ते किटण कमी येतं, तेव्हा तोच काढा जे आधी 15 दिवस पेलेला आहे तो कडू लागायला लागतो. म्हणजे आपण काय पद्धतीचं घाणेरडं खाणं पिणं आणि वागणं करत असतो हे त्यातनं समजू शकतं. तर हा पहिला भाग झाला. ह्याच्यानंतर डोळ्यामध्ये अंजन करण्याचा विधी सांगितलेला आहे. तर त्यासाठी इथे एक वनस्पती आणली किंवा त्याचं वनस्पतीचं द्रव्य आणलेलं आहे. हा जो गोळा किंवा गट्टू इथं दिसतोय हे रसांजन म्हणून औषध आहे. तर दारू हळद नावाची एक वनस्पती आहे. दारू म्हणजे लाकूड असा अर्थ आहे बरं का संस्कृतमध्ये. दारू म्हणजे मद्य असा अर्थ नाहीये. तर त्याच्यापासून तयार केलेली आणि शेळीच्या मेंढीच्या दुधामध्ये तयार केलेला हा काढा असतो आणि त्याचा काढा घट्ट केल्यानंतर हे रसांजन हे द्रव्य तयार होतं. तर हे पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने डोळे जर धुतले किंवा अंजन केलं तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि सगळ्यात महत्वाची घटना याच्यात जी घडते ती सांगणं गरजेचं आहे की आपले डोळे हे मज्जा धातूपासून तयार झालेले आहेत. ही मज्जा आपल्या पोटामध्ये पित्तधरा कला म्हणून जी आहे तिथं असते, जे लहान आतड्याच्या ठिकाणी असते आणि लहान आतड्याच्या त्या ठिकाणी जाठराग्नी म्हणजे वैश्वानर बसलेला आहे, ज्याला महाविष्णूचं रूप म्हटलं जातं आणि तो अग्नी जो आहे तो अन्नाचं पचन करतो. म्हणजे रोगा हा सर्वेपी मंदग्न, प्रत्येक आजार हा त्या मंद अग्नीतून उत्पन्न होतो. तर डोळ्यामध्ये औषध घातल्यानंतर ती पोटातली पित्तधरा कला ऍक्टिव्हेट होते, जाठराग्नी चांगला होतो आणि भूक चांगली लागते. म्हणजे औषध टाकले डोळ्यात आणि त्याचा परिणाम आला पोटावरती आणि आरोग्य चांगल्या राहिल्या कारणानं ह्या दिनचर्याचा पहिला भाग जो आहे त्याची भूक नंतर 12 वाजता प्रज्वलित होणार आहे. तर डोळ्याचं आरोग्य तर आहेच, मोतीबिंदू वगैरे न होणं, डोळ्यातलं प्रेशर जे आहे ते नॉर्मल राहणं, डोळ्याला व्यवस्थित शेवटपर्यंत दिसत राहणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर हे अंजन झाल्यानंतर मग जे विधी आहे त्याच्यामध्ये नस्य सांगितलेलं आहे. नस्य म्हणजे नाकामध्ये टाकायची काही तेल तुप सांगितलेली आहेत. 1 ते 2 थेंब एवढ्या प्रमाणात प्रतिनर्ष या पद्धतीने ते दिलं गेलं तर आपल्याला अनेक पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाही. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? तर ऊर्ध्व मूलम अदक कायम या न्यायाने आपलं डोकं म्हणजे आपलं मूळ आहे आणि बाकीचं सगळं शरीर जे आहे ते फांद्या आहेत. मुळावरती जर आपण पाणी टाकलं जर जसं शाखा पल्लव संतोषती म्हटलेलं आहे माऊलीने, तसं व्हायला लागतं. आणि नासा ही शिरसो द्वारम असं म्हटलेलं आहे. डोक्याचं द्वार म्हणजे नाक आहे. कानातून तुम्ही असं जाऊ शकत नाही, तोंडातून तुम्ही डोक्यात जाऊ शकत नाही, डोळ्यातून जाऊ शकत नाही, नाकातून मात्र तुम्ही नक्कीच जाऊ शकता. तर नाकामध्ये हे औषध टाकल्यानंतर आपल्या शरीरातला प्राण जो आहे तो प्राणोअत्र मूर्धगा म्हणजे डोक्यामध्ये प्राण आहे आणि त्याच्या सहाय्याने सगळे शरीरातले वायू काम करतात. मग तो व्यान उदान समान प्राण अपान हे असू देत किंवा धनंजय कृकालकादी जे वायू सांगितले ते असू देत. म्हणजे आपल्या शरीरातल्या वाताचं कंट्रोल जे आहे ते नस्यावाटे आपण करू शकतो, जसं बस्तीवाटे करू शकतो तसं. आणि म्हणून पंचकर्मामध्ये नस्य हा एक भाग सांगितलेला आहे. तर या नस्याच्या बरोबरीनं पुन्हा तोंडामध्ये गंडूष धरणं म्हणून एक प्रकार सांगितला, म्हणजे तोंडामध्ये काढे धरणं किंवा तेल धरणं असं करता येऊ शकतं.
आता तेल तोंडामध्ये धरल्यानंतर पायामध्ये ज्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्या कमी येतात. तिळाचं तेल फक्त तोंडामध्ये तुम्ही धरा आणि तळपायाला अंगाला तेल लावून तुम्ही फक्त शेकत चला तर व्हेरिकोज व्हेन्स कमी होतात असं लक्षात येतं. ते तोंडाचा पाणा हा असा येऊ शकतो. तर ही जी चॅनल्स आयुर्वेदाने ओळखलेली आहेत आणि त्यानुसार दिनचर्येत घातली ती खूप महत्वाची आहेत. आणि ह्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे तांबूल सेवन किंवा धूमपान असं सांगितलंय. ते धूमपान म्हणजे दारू हे बिडी पिणं वगैरे अशा पद्धतीने नसून शरीरातला कफ कमी करण्यासाठी विविध औषधांचा धूर सांगितलेला आहे. आणि तांबूल म्हणजे विड्याचं सेवन करायचं आहे. तांबूल म्हणजे तंबाखू नाहीये. तर मुखाचं आरोग्य चांगलं राहतं, नेत्रांचं चांगलं राहतं, नाकाचं राहतं आणि शरीराचं आरोग्य हे आपल्या मस्तिष्कावरती अवलंबून असल्या कारणानं मस्तिष्कातून संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. नक्कीच. अजून आपण काय करू शकतो आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी याबद्दल माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते दिनचर्येबद्दल. अर्थातच आपली दिनचर्या किती महत्वाची आहे तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल. अजून आपण काय केलं पाहिजे याबद्दल हे आज आपल्याला सांगत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. विचारूया सरांना. सर, काय सांगाल की एवढं सगळं आम्ही केल्यानंतर नंतरची जी स्टेप असते ती म्हणजे मुळातली आंघोळ करणं महत्वाचं आहे. याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आता हे आंघोळ करण्याच्या आधी काही जे विधी सांगितले त्याच्यामध्ये अभ्यंगम आचरित नित्यम असं सांगितलं. म्हणून संपूर्ण अंगाला तेल लावणं गरजेचं आहे. आपण अंगाला तेल लावतो आणि आपले मित्रमैत्रिणी लावत नाही तर 4 ते 5 वर्षात ते जास्ती थकलेले आणि म्हातारे जाणवतात आणि आपण मात्र तरुण वाटतो. जे तरुण पण टिकून राहण्यासाठी, वाताचं शमन करण्यासाठी हा विधी जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर रोज अंगाला तिळाचं तेल लावणं हे खूप महत्वाचं आहे. मग गडबडीच्या वेळेस तुम्हाला जमत नसेल तर शिरश्रवण पादेशुत्तम विशेषण शिले, ते डोक्याला, कानाला आणि पायाला तरी ऍटलिस्ट तुम्ही तेल लावून बाहेर पडलात तर तुम्हाला वाताचे आजार हे उत्पन्न होत नाहीत. हे झाल्यानंतर मग व्यायाम करायला सांगितलेला आहे. आधी तेल लावायचं, वाताचं शमन करायचं आणि मग वात वाढवणारा व्यायाम जो आहे तो करायचा. तो शक्तीच्या निम्म्याने करायचा असं सांगितलेलं आहे. अर्धशक्ती व्यायाम करायचा. कारण काय, श्वासाची गती जेवढी वाढते ना तर माणसाचे श्वास ठरलेले आहेत. जेवढं तुम्ही जास्त व्यायाम कराल तेवढं तुमचं आयुष्य कमी होतं. आणि त्यामुळे तुम्ही असं बघा की कासव असतं ते एका मिनिटाला फक्त 2 ते 3 वेळा श्वास घेतं, 500 वर्ष जगतं. आणि कबूतर एका मिनिटाला 40 वेळा श्वास घेतं आणि ते लवकर मरतं. म्हणजे श्वासाची गती कमी करणं असं जर केलं तर तुम्हाला व्यायाम नाही करायला पाहिजे. त्यामुळे दीर्घायुषी माणसाचा जो अध्याय सांगितलेला आहे, रसायन अध्याय, त्याच्यामध्ये आचार रसायन सांगितले. त्याच्यामध्ये हे सांगितलंय की अहिंसकम अनायासम, म्हणजे जास्ती व्यायाम न करणं हे महत्वाचं आहे. अर्धशक्तीत व्यायाम व्हायला पाहिजे. हे झाल्यानंतर मग आंघोळ सांगितलेली आहे. गृहस्थाश्रमी लोकांनी गरम पाण्याने आंघोळ करावी, इतर लोकांनी गार पाण्याने करावी. डोक्यात नेहमी कोमट किंवा गारच पाणी घ्यावं. गरम पाणी कधी घेऊ नये, नाहीतर डोळे आधू होतात आणि केस जातात. डोक्यांना आंघोळ करत असताना हे कोमट पाणी वापरण्याच्या बरोबरीनं ऋतूनुसार तुम्ही पाणी वापरलं तरी चालतं. आणि त्यावेळेला तुम्ही अंगाला लावलेलं तेल जे आहे ते साबण लावून कोरडं करायचं नाही, तर उठणं लावायला सांगितलेलं आहे. तर उद्वर्तनम कफहरम मेदसा प्रविलापनम असं म्हटलेलं आहे. स्थिरीकरम अंगानाम तो प्रसाद करम परम, हे तुमच्या हातपाय असे कापणं म्हातार गायामध्ये, तुमच्या शरीराची मेद वाढणं हे उद्वर्तन होऊ देत नाही. कुळथाचं पीठ आहे, चंदनाची पावडर आहे, कचोऱ्याचं चूर्ण आहे, त्रिफळ्याचं चूर्ण आहे, हे अंगाला जर चोळलं ना तर माणूस शेलाटा होतो आणि बारीक राहतो. तर हे उद्वर्तनाचा भाग आहे. आणि मग नंतर जी आंघोळ एकदा झाली की मग नंतर जेवणाचा विषय जो आहे तो भूक लागल्यानंतर माफक प्रमाणात गरम अन्न घरी खावं. पणिकाशानं किंवा हॉटेलमध्ये जाऊन सारखं खावं असं आयुर्वेदाचं म्हणणं नाहीये. षड्रसात्मक आहार पाहिजे आणि भूक लागली तरच जेवलं जायला पाहिजे. त्याच्यानंतर मग व्यवसायाचा जो भाग असेल तो आपला व्यवसाय करावा. त्या सद्वृत्त नावाचा भाग आयुर्वेदाने सांगितलेला आहे. कसं वागावं, तर लोकांशी वागतानाचा आपला व्यवहार कसा हवा, सात्विकता आपल्या ठिकाणी पाहिजे. मित्र असू दे किंवा इतर कोणी समोरून आला तर आपण त्याला पहिल्यांदा ओळख द्यायला पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीची हिंसा, व्यभिचारादी कर्म व्हायला नाही पाहिजे. ओझं होऊन नेणारा एखादा माणूस असेल आणि आपण जरी गडबडीत असलो तर त्याला पहिल्यांदा मार्ग द्यायला पाहिजे. मोठे लोक जे आहेत त्यांचा आदर केला जायला पाहिजे, त्यांच्याकडे पाय करून बसायला नाही पाहिजे. कायिक, वाचिक, मानसिक कोणतेही कर्म थकवा येण्याच्या आधी कमी करायला पाहिजे. हे सगळे जे नियम जे आहेत ना आयुर्वेदाने ते दिनचर्येमध्ये सांगितले आहेत. मग आपल्याला प्रश्न पडतो, हे आधी सांगितले हे शरीराशी संबंधित सांगितले आणि हे कशासाठी सांगायचं? तर शरीराचं जेवढं आरोग्य महत्वाचं आहे तेवढंच मनाचं आरोग्य महत्वाचं आहे. तर जगाची जेवढी आपण काळजी करू आणि जगावरती जेवढं आपण प्रेम करू तेव्हा तो एकची धर्म जाणावा, जगाला प्रेम अर्पावे असं म्हणायचं का? तुम्ही प्रेम दिलं तर उलटं प्रेमच तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही द्वेष दिला तर उलटा द्वेषच येणार आहे. तर त्यामुळे हे षड्रिपूपासून बाजूला जाऊन
धर्म अर्थ काम मोक्ष चांगलं पाळण्यासाठीचं जे वृत्त आहे ते सद्वृत्त या पद्धतीने आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्याचाही विचार याच्यामध्ये केलेला आहे. नक्कीच सर, खरंच या बऱ्याच गोष्टींचा विचार आयुर्वेदाने केलेला आहेच. पण मला मध्येच असं विचारायचं आहे की एवढ्या सगळ्या आपण गोष्टी सांगितल्या आहे, पण कधी ना कधीतरी आपल्याला आजारी पडायलाच होतं. किंवा समजा हे दिनचर्या किंवा ऋतुचर्या न पाळणारी जी रुग्ण आहेत मंडळी, जी आजारी पडतात, तर अशांसाठी जी करण्यात येणारी जी दिनचर्या आहे ती वेगळी असेल. बरोबर. तर मग त्या लोकांनी ह्या दिनचर्येचं पालन कसं बरं करावं? कसं आहे, माणूस आजारी पडतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा भूक कमी होऊनच तो आजारी पडतो, भूक गेल्यामुळे आजारी पडतो. तर पहिलं म्हणजे लंघन करणं त्या लोकांनी हे महत्वाचं आहे. जेवणाच्या वेळा ज्या आहे त्यावेळेला कोणता तरी काढा वगैरे असा घ्यायचा की ज्याच्यामुळे भूक त्याची वाढेल, त्याच्या शरीरातल्या आम या गोष्टीचं पचन होईल. विश्रांती त्याची कमी होत असेल तर रात्रीची विश्रांती त्यांनी व्यवस्थित घ्यावी. दुपारची झोप जी आहे ती वैद्याच्या सल्ल्याने दुपारी त्यांनी झोपायला सुरुवात करावी. अंगात कफाचा वगैरे आजार असेल तर तेल लावू नये, उठणं मात्र वापरायला पाहिजे, गरम पाणी पिण्यामध्ये ठेवावं. असे बदल त्या दिनचर्येत केले की तो माणूस पटकन नॉर्मल व्हायला लागतो. कारण जसा आजार असेल त्या पद्धतीने ते वापरता येतं. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला देतो की कॅन्सरच्या लोकांना भूक नाही लागत, पण ते नॉर्मल असताना ज्या वेळेला जेवत होते त्यावेळेस जर त्यांना अन्न दिलं गेलं तर शरीराला त्याची सवय असते आणि ते अन्न त्यांना पचू शकतं. ते समजा 10ला त्यांना जेवायची वेळ असेल आणि संध्याकाळी 4ला जेवत असेल किंवा 5ला जेवत असेल, त्यावेळेस त्यांना भूक नसली आणि अन्न दिलं तर शरीराच्या सवयीनुसार ते पचू शकतं. इतकं महत्व आहे आपण वेळेवरती जेवण्याला. सकाळचं जेवण कधी 10ला, कधी 4 वाजता, कधी दुपारी 1ला, हे शरीराला नाही चालत. कधीतरी शरीर थकतं आणि मग ते आजारी पडतं. तर ह्या सवयी जर तुम्ही लावून ठेवलेल्या असेल तर तुम्ही आजारीच पडत नाही आणि जर आजारी पडलात तर वैद्य युक्तीने त्याचा वापर करून घेऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही सद्वृत्तामध्ये एक उल्लेख केला होता, जसं आपण शरीराचं आरोग्य जपत असतो तसं मनाचं आरोग्य देखील जपणं आवश्यक आहे. पण ते कोणत्या पद्धतीने हे जरा थोडंसं विस्तृत करून सांगा. कसं आहे, आपण धर्माचं रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करतो असं म्हणतात. धर्मो रक्षती रक्षता. आता धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम वगैरे असला इथं काय संबंध नाही. शरीर धर्म, शरीराची डिमांड काय आहे अजून पुढे ते बघणं गरजेचं आहे. मलमूत्र विसर्जनाचा वेग आला आणि आपण मित्रांची गप्पा मारत बसलोय तर तो मळ साचून जातो, मूत्र साचून राहतं. त्यातले टॉक्सिन जे आहेत ती पुन्हा रिॲब्झॉर्ब होतात, ब्लड स्ट्रीममध्ये येतात, मेंदूवरती, किडनीवरती, हार्टवरती परिणाम करतात. तर सगळं बाजूला सोडून जसं प्राणी मलमूत्र विसर्जन करतात तसं धावत सुटून ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी ते मलविसर्जन व्हायला पाहिजे. ही गोष्ट केली जात नाही. हा धर्म आहे, हे सद्वृत्त आहे. ते जेवढं पाळलं जाईल तेवढं शरीर आणि मन चांगलं राहणार आहे. ह्या पद्धतीने या विषयाकडे बघायला पाहिजे. मनुष्य हा प्राणी आहे परंतु तो बुद्धिवादी प्राणी आहे. तर त्यांनी बुद्धीचा आणि स्मृतीचा वापर करताना एकमेकाची जेलसी सोडून द्यायला पाहिजे. जवळजवळ लोक राहत असतात पण एकमेकाशी त्यांची भांडणं असतात. असं का होतं तर कोणच पडती बाजू घेत नाही असं होतं. अहंकार प्रत्येकाचा येतो. मला अहंकार नाही या वाक्यातच मी, मला अहंकार नाही इतकी सूक्ष्म भावना असते. तर ही काढणं हे प्रकरण जे आहे ते योगशास्त्राच्या सहाय्याने, प्राणायामाच्या सहाय्याने आणि सात्विक अन्नाच्या सहाय्याने शक्य आहे. म्हणून ही दिनचर्या पाळायची. म्हणजे मग आपलं सद्वृत्त जे आहे ते सुद्धा आपोआप चांगलं व्हायला लागतं आणि मग शारीरिक आणि मानसिक आजार उत्पन्न होते. चांगलं कसं वागायचं हे प्रत्येक माणसाला माहीत असतं, कारण वागत असताना त्याला समजत असतं की मी चुकीचं वागतोय आणि त्याच्या विरुद्ध वागलं की ते चांगलं वागणार असतं. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आपण आपलं वृत्त म्हणजे सद्वृत्ती जी आहे ती वाढवली पाहिजे. पण ह्या बरोबरीनं आयुर्वेद अजून काय सांगतं की ह्याच्यामध्ये आपल्या जे श्लोकांचं महत्व आहे किंवा जे आपण दिवसभरामध्ये करण्यात येणाऱ्या प्रार्थना, अभंग, म्हणजे जे प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे पाळत असतं, ह्याचा किती आपल्यावर परिणाम होत असतो? कसं आहे, शब्दशक्ती ही खूप महत्वाची आहे. 25 लोक आहेत आणि बाळू म्हणून कुणाला हाक मारली तर तो पांचभौतिक देह अख्खा आपल्याकडे वळून बघतो. ते बाळू या 2 शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे. असं जर असेल तर त्या मंत्रामध्ये किती सामर्थ्य असेल. आमंत्रम अक्षरम नास्ती असं म्हटलेलं आहे. आणि ह्या हिशोबाने आपण जर मंत्रचिकित्सा म्हणजे गायत्री सारखा जप आहे तर त्याचा पिनियल बॉडीवरती काय परिणाम येतो वयवर्ष 8 पर्यंत आणि त्या मुलामुलींना नंतर तरुण वयामध्ये जे वाईट सवयी लागतात घाणेरड्या सेक्सशी संबंधित त्या लागत नाही असं दिसतं. हे अभ्यासाने सिद्ध झालेली गोष्ट आहे. पण त्याला अंधश्रद्धा असं जर म्हणायचं तर तुम्ही म्हणावं अंधश्रद्धा, त्याचा परिणाम चांगला येणारा असेल तर तो चांगलाच येत असतो. या हिशोबाने आपण कधीतरी बघणं हे गरजेचं आहे. आपण आपल्या मनाने जो विचार करतो त्यापेक्षा बुद्धीने जास्ती विचार करायला पाहिजे. प्रत्येक भारतीय गोष्ट वाईटच आहे असं म्हणणं याला काही अर्थ नाहीये. आणि त्या हिशोबाने मंत्र सामर्थ्य जे आहे त्या मंत्रांचं जाणून घेऊन मुलांच्यावरती आणि मुलींच्यावरती संस्कार व्हायला पाहिजे. नक्कीच. खरं तर अशा बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत दिनचर्या आणि आयुर्वेद याबद्दल. आज आपल्या बरोबर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. आतापर्यंत सरांनी आपल्याला बरीच माहिती करून दिलेली आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की शरीराचं जे आरोग्य असतं ते महत्त्वाचं असं, या बरोबरीने आपलं मनाचं आरोग्य राखणं देखील महत्त्वाचं आहे. शब्दाचं जे प्रभुत्व आहे, सामर्थ्य आहे, ते देखील तुम्ही सांगितलं. जसं आपण मंत्र किंवा जे काही आपण म्हणत असतो देवाची प्रार्थना, ह्यातून ते आपल्याला मिळतच असतं. पण निद्रा, आहार आणि आपलं शरीर या सगळ्यांचा एकमेकांशी नेमका संबंध असतोच. या संबंधाबद्दल जरा सांगा ना. कसं आहे, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवयीवरती आपलं आयुष्य चाललेलं असतं. तर त्यातला आहार हा पहिल्याने सांगितला आणि ब्रह्मचर्य सगळ्यात शेवटी सांगितले. पहिली आणि शेवटची गोष्ट जर महत्वाची असतेच, पण त्या दोन्हीवरती अवलंबून मधली निद्रेची गोष्ट आहे. तर आहार कसा असावा हे आपण बऱ्याच वेळा बघून झालं की षडरसात्मक 6 रस असलेला आहार घ्यावा, मोनोटोनस असा अन्न असायला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार हा सात्विक असायला पाहिजे. कसं आहे, सत्वगुण हा देवांचा सांगितलेला आहे, रजोगुण हा माणसाचा सांगितलेला आहे आणि तमोगुण हा राक्षस योनीचा सांगितलेला आहे. आणि ह्या 3 पद्धतीच्या वृत्ती आपल्याला व्यवहारामध्ये दिसत असतात. तर आपला सर्ग कसा पाहिजे, तमातून रजापर्यंत आणि रजातून सत्वापर्यंत पाहिजे. आणि त्याच्या परे पुढे गेल्यानंतर परमात्मा तत्व आहे. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि असं आपण म्हणतो. या त्रिगुणांच्या परे जाऊन ती गोष्ट आहे की ज्यांचा इंद्रियांशी काडीचाही संबंध नाही, किंबहुना फक्त उभयात्मक मन जे आहे तेच तिथं आपल्या कामाला येऊ शकतं. तर हे व्हायचं असेल तर ते मन सुद्धा अन्नमय आहे अशी छांदोग्य श्रुती आहे. म्हणजे आपलं अन्न जर व्यवस्थित असेल, सात्विक अन्न असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उत्कर्ष होणार आहे. किंबहुना आरोग्य चांगलं राहणं हा एक कोता हेतू जो आहे तो आयुर्वेदात सांगितलेला आहे. पण त्याच्यापेक्षा मोक्ष प्राप्ती हे आयुर्वेदाचा ध्येय आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम रोगाः तस्यापहर्तारः श्रेयसो जीवितस्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष हे मिळावेत म्हणून शरीर चांगलं पाहिजे आणि शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आयुर्वेदाचा प्रपंच. एवढं उदात्त ध्येय जे आहे ते आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे. हे जर लक्षात घेतलं तर अन्न सात्विक पाहिजे, षडरसात्मक पाहिजे, माफक पाहिजे, वेळेवरती पाहिजे, प्रेमळ लोकांनी तयार केलेलं किंवा स्वतःच तयार केलेलं असं असायला पाहिजे. हे जर झालं तर निद्रा जी आहे ती आपोआप कमी निद्रा पुरते. तुम्ही पिझ्झा, पावभाजी, बर्गर खाऊन झोपा आणि दूध, तूप, लोणी, साखर खाऊन झोपा, तर तुम्हाला जाणवेल की दूध, तूप, लोणी, साखर खाल्ल्यानंतर तुमची झोप कमी पुरते, फ्रेश जाग येते. तसं या पिझ्झा बर्गरनी होत नाही आणि डोळे तारवटलेले तसेच राहतात, चेहरा बघवत नाही, इतका घाणेरडा झालेला असतो. तर हा सगळा प्रकार जो आहे तो दिवसभर त्यांच्या बुद्धीवरती ऍक्ट होत असतो. तर म्हणून अन्न हे सात्विक पाहिजे. ऍटलिस्ट परीक्षेच्या आधी 1-1.5 महिना तरी तुम्ही साळीच्या लाह्या, गाईचं दूध, गाईचं तूप, चटईवरती किंवा दर्भासनावरती बसून अभ्यास करणं असं मुलांनी केलं की तुमच्या मार्कांच्या मध्ये आपोआप फरक पडेल आणि तुमची ॲबिलिटी तुम्हाला समजेल. तमोगुणामुळे तुम्हाला ते समजत नाही, कारण तो गुरु आणि आवरक असा असतो. एवढं झाल्यानंतर मग ब्रह्मचर्याचा भाग येतो. आपल्या शरीरातलं वीर्य किंवा शुक्र धातू जो आहे तो स्त्रियांनाही आणि पुरुषांना आहे. तो जेवढा शरीरात साचून चांगला राहील तेवढं मन, बुद्धी यांचं काम चांगलं होतं आणि तुमची इफिशियन्सी ही खूप छान पद्धतीने वाढते. आणि इफिशियन्सी इज एन्जॉयमेंट ऑफ लाईफ. जेवढी तुमची इफिशियन्सी चांगली असेल तेवढं तुम्ही आयुष्य तुमचं एन्जॉय करू शकता. असं जर असेल तर त्या ब्रह्मचर्याचं महत्व या आहार आणि निद्रेशी निगडीत असं आहे. तर ह्या मंत्रशक्तीचा वापर जर केला गेला तर ब्रह्मचर्याचं पालन हे चांगल्या पद्धतीने जमतं. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ जो आहे तो खूप मोठा आहे. अष्टविध मैथून सांगितलेले आहेत योगशास्त्रामध्ये. स्त्रियांशी बोलणं, कोटे करून हास्य करणं, एकांतात बसणं, तिला स्पर्श करणं, असे वेगवेगळे प्रकार सांगितले. त्यांनी शरीरातला शुक्र धातू हा च्यवन पावतो आणि त्याचा वाईट परिणाम जो आहे तो आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती येतो. म्हणजे प्रत्यक्ष काही गोष्टच घडायला पाहिजे असं त्यामध्ये नसतं. या पहिल्या अवस्था सुद्धा तेवढ्याच धोकादायक सांगितलेल्या आहेत. ह्या हिशोबाने सद्वृत्तामध्ये ब्रह्मचर्याचा विचार करायला लागतो आणि आपल्या आहार, निद्रा, ब्रह्मचर्याच्या बाबतीने याचा विचार करायला. नक्कीच सर. खरं तर आपण या सगळ्या गोष्टींचं पालन करतच होतो. समजा सद्वृत्त वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ते प्रत्येक जण आचरणात कधी ना कधी असतंच म्हणजे त्याच्याकडे. पण जर निद्रेचा आपण भाग घेतला तर हल्ली जी आपली दिनचर्या जी आहे, जी बदललेली सगळी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला निद्रेचं जे स्थान आहे ना ते कमी झालेलं आपल्याला आढळून येतं. जसं तुम्ही म्हणाले की उशिरा झोपतात, उशिराने उठतात किंवा कधी कधी अपुरी झोप असते. तर खरं तर ह्याला जर आपल्याला या मॉडर्न लाईफस्टाईलला जर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मोल्ड करायचं असेल तर आपल्याला करता येऊ शकतं. अगदी बरोबर आहे. हा खूप उत्कृष्ट प्रश्न विचारला तुम्ही शिल्पाजी, कारण हा मुद्दा राहत होता माझ्याकडून. कसं झालंय की झोपावं केव्हा हे ठरल्यानंतर दुपारी झोपावं का नाही हा प्रश्न येतो. दिवसा झोपणं म्हणजे दिवास्वाप हा वर्ज्य सांगितलेला आहे. पण ग्रीष्म ऋतू आहे, म्हातारा माणूस आहे, लहान मुलगी आहे, लहान मुलं आहेत, आजारी माणूस आहे, तर त्यांनी दुपारी झोपायला परमिशन आहे. अन्यथा दुपारी झोपलं की कफ आणि पित्त वाढतात आणि त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे आजार उत्पन्न होतात. तर रात्री समजा 10ला झोपायची सवय आणि तुम्ही 12 वाजता झोपलात तर 2 तास तुमचं जागरण झालं. तर त्याच्या निम्म्याने म्हणजे 1 तास तुम्ही दुपारी झोपू शकता जेवणाच्या आधी.
जेवल्यानंतर प्रत्येकाला जर ग्लानी येते, ती ग्लानी फार वाढायला लागली तर मधुमेहाची सुरुवात त्यातनं होऊ शकते. ओके. तर दुपारी झोपाव कुणी ह्याचा हा नियम सांगून झाला. आणि काही लोकांना सवयच असते लहानपणापासून की दुपारी झोपायची, तर त्या लोकांनी दुपारी झोपलं बिघडत नाही, परंतु ती सवय आहे तर कधी ना कधी ती त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे शक्यतो दुपारी झोपायचं नाही आणि रात्रीचीच विश्रांती व्यवस्थित घ्यायची. रात्री जीवसाक्षिणी जी निद्रा आहे ती उत्तम पद्धतीने भूतधात्री अशी असल्या कारणाने शरीराचं पोषण करते आणि तसं ते दिवसाच्या झोपेमध्ये होत नाही आणि त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे हे ऍडजस्टमेंट जे आहे त्या आपण वैद्याकडे जाऊन समजून घ्याव्यात. प्रकृतीनुसार झोप कोणाची चांगली असते, कोणाची कमी असते. नाकात जर खडीसाखर आणि केशराचं तूप जरी टाकलं तरी उत्तम पद्धतीची रात्री झोप येते, दुपारी झोपायची गरजच पडत नाही. आणि अन्न कमी केलं की कमी निद्रा पुरते. आपण जिभेसाठी जास्ती जेवतो, पोटासाठी एवढं अन्न गरजेचं नसतं. नाही, खरं तर बऱ्याच गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला सांगायच्या राहून गेल्या आहेत. सर, आपली कार्यक्रमाची वेळ संपत आली. जाता जाता तुम्ही काय सांगाल? कसं आहे, कोणताही व्यक्ती आजारी पडू नये असं वाटत असेल तर आहार, निद्रा, ब्रह्मचर्याचं परिशीलन केलं जायला पाहिजे आणि दिनचर्या जी आहे ती उत्तम पद्धतीने जर पाळली गेली तर त्याचा परिणाम म्हणून, परिपाक म्हणूनच रात्रीचर्या आणि ऋतुचर्या ही पाळली जाऊ शकते. रसायन विधी जो सांगितले तशी च्यवनप्राशसारखी औषधं सकाळच्या वेळेला घ्यावीत, जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा आणि भारताचं आरोग्य चांगलं ठेवावं. नक्कीच. खरं तर या नोटवरतीच आज आपण इथेच थांबत आहोत, कारण जसं सर म्हणालेत की भारताचं आरोग्य चांगलं ठेवावं म्हणजे भविष्य काळामध्ये जर आपली ही युवा पिढी जर चांगली राहिली तर नक्कीच आपला जो देश आहे तो कुठल्या कुठे जाईल. खरं तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा आपण भेटूया साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.